आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे दोन राजकीय नेत्यांच्या भेटीसंदर्भात। जयंत पाटलांनी उदय सामंत यांची भेट घेतलेली आहे। नरिमन पॉइंट येथील एक्सप्रेस टॉवरमध्ये ही भेट झाली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये 1.5 तास चर्चा झालेली आहे। एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर ही भेट झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर एक मोठी राजकीय भेटीसंदर्भातील बातमी समोर येते आहे। जयंत पाटील आणि उदय सामंत यांच्यात भेट झालेली आहे। तब्बल 1.5 तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। पवार गटाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे उदय सामंत यांच्यात ही भेट झाली आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर ही भेट झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। नरिमन पॉइंट येथील एक्सप्रेस टॉवरमध्ये ही भेट झाल्याची माहिती समोर येते आहे। तब्बल 1.5 तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली। जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अफवा सुद्धा समोर येत आहेत। जयंत पाटील हे पवार गटाला सोडचिठ्ठी देतील असं सुद्धा म्हटलं जातं आहे। या सर्व पार्श्वभूमीवर ही मोठी भेट झालेली आहे। मात्र भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे। तर पवार गटाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे उदय सामंत यांच्यात नरिमन पॉइंट येथील एक्सप्रेस टॉवरमध्ये भेट झाली आणि या दोन नेत्यांमध्ये 1.5 तास चर्चा झाली आहे। महानगरपालिका निवडणुकासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावरती आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। तर एक मोठी बातमी आपण पाहतोय, दोन राजकीय नेत्यांची भेट झाली आहे। नरिमन पॉइंट येथील एक्सप्रेस टॉवरमध्ये ही भेट झालेली आहे। भेटीचं कारण जरी गुलदस्त्यामध्ये असलं तरी या दोन नेत्यांच्या भेटीनंतर मात्र राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पवार गटाचे जयंत पाटील हे पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत। पवार गटातील एक मोठं नाव, मोठे नेते। तर उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत आणि जयंत पाटील आणि उदय सामंत यांची भेट घेतल्यामुळं आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। नेमकं भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे।